नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 9 मधील मॅथ्स 1चे जो फर्स्ट लेसन आहे सेट्स, या फर्स्ट लेसनमधील जो बेसिक इन्फॉर्मेशन सर्व आहे, मेथड्स ऑफ हाऊ टू राईट द मेथड्स ऑफ सेट्स. ओके, सो 2 methods we have learned from last lesson: listing method and rule method. So today we are going to learn practice set 1.1. What is the practice set 1.1? There are some sets in roster form and some symbolic statements are there, and also other 2 questions are there. So we will start our lesson. So first question: write the following sets in roster form. आता हे जे काही सेट्स आहेत ते सेट्स आपल्याला रोस्टर फॉर्ममध्ये राईट करायचे. ओके, सो रोस्टर फॉर्म मीन्स ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज द लिस्टिंग मेथड. ओके, कधी कधी काय होतं तर आपल्याला हा शब्दच लक्षात येत नाही की आपल्याला नेमकं कोणत्या मेथडने हे क्वेश्चन सॉल्व करायचे. तर रोस्टर मेथडलाच दुसरं नाव आहे लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडला दुसरं नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन: सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. द सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. इवन नंबर्स मीन्स 2, 4, 6, 8, 10. Okay, so how to write in the form of roster? So we will give the name of set A. Okay, in curly bracket 2, 4, 6, 8, and we know that the even natural numbers are indefined. म्हणजे ते खूप म्हणजे अनंतापर्यंत आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो ना की ते आपण पर्टिक्युलर नंबर्सपर्यंत ते सांगू शकत नाही किंवा ते अनकाउंटेबल असतात. अनकाउंटेबल नंबर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. सो फर्स्ट क्वेश्चनचं हे आन्सर झालं. सेकंड क्वेश्चन: सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता आपल्याला माहिती आहे की इवन प्राईम नंबर जो आहे, इवन प्राईम नंबर हा एकच आहे, तो म्हणजे 2. सो इथं जर सेटला आपण नाव हे बी दिलं तर सेट ऑफ बी इन कर्ली ब्रॅकेट इन 2. इवन प्राईम नंबर हा फक्त आणि फक्त एकच आहे, तो म्हणजे 2. बाकी सर्व जे प्राईम नंबर्स आहेत ते ऑड नंबर्स आहेत, हे लक्षात ठेवा. देन थर्ड वन: सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता याच्यासाठी आपण काय लिहू शकतो? सी समजा सेटला नाव दिलं आपण, निगेटिव्ह इंटिजर्स आपल्याला लिहायला लावले तिथं. सो निगेटिव्ह इंटिजर्स स्टार्ट कुठून होतात? समजा -1, -2, -3, -4 असेच हे अनकाउंटेबल नंबर्स हे सुद्धा आहेत. अशा पद्धतीने हा थर्ड नंबरचा क्वेश्चन जो आहे निगेटिव्ह इंटिजरचा तो सांगितला जातो. देन फोर्थ नंबर: 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम, दॅट इज सूर. म्हणजे सरगम मधील असणारे 7 बेसिक साऊंड्स कोणते आहेत? समजा या सेटला आपण नाव डी दिला. ओके, वी नो दॅट each and every sets is represented with रिप्रेझेंटेड ऑफ द कॅपिटल लेटर्स. म्हणजे आपण कॅपिटल लेटर्सनेच ते रिप्रेझेंट करू शकतो. आता बेसिक साऊंड्स कोणते आहेत? सा, रे, ग, म, प, ध, नी. ओके, again start the sa. So only 7 basic sounds are there. Next one, this is the question number first. We have write this question number first in roster form. It is also called the listing method. Then second one, write the following symbolic statements in the words. आता आपल्याला हे जे काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, हे स्टेटमेंट्स आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला वर्ड मध्ये लिहायचे, म्हणजे स्टेटमेंट वजा ते लिहायचे आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन: 4/3 इज द एलिमेंट ऑफ क्यू. ओके, सो आपल्याला हे लिहायचं आता 4/3 is an element of set Q. इथं Q सेट दिलाय ना, म्हणजे ह्या Q सेटचा 4/3 हा एलिमेंट आहे. ओके,
नेक्स्ट वन, -2 इज नॉट अ नॅचरल नंबर. n फॉर नॅचरल नंबर, बरोबर का नाही? म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो की -2 is not an element of सेट n. इथं n सेट दिलाय म्हणून आपण इथं नॅचरल नंबर लिहिलंच पाहिजे असं काही नाही. सेटचं फक्त नाव लिहिलं तरी बरोबर आहे. सेट n. ओके, नेक्स्ट वन, p is a set of curly bracket p such that p is an odd number. आता हे काय आहे? p हा इथं ऑड नंबर दिलेला आहे. मग ऑड नंबर्स आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण कसं लिहिणार स्टेटमेंट याचं? p is the set of P is the set of all p's such that p is an odd number. या पद्धतीने याचं वर्ड मध्ये आपण स्टेटमेंट्स लिहू शकतो. ओके, सो दिस इज द क्वेश्चन नंबर सेकंड. देन क्वेश्चन नंबर थर्ड. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर थर्ड? राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. म्हणजे आपल्याला दोन्हीही मेथडमध्ये कोणतेही 2 एक्झाम्पल्स इथं राईट करायचे आहेत. सो याच्यामध्ये आता पहिला आपण कोणतं लिहू शकतो? समजा आपण लिस्ट मेथड मधलं एक घेतलं, समजा सेटला नाव ए दिलं, इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 अँड 6. Okay, these are the first 6 counting numbers. So how to write the in rule method? A is a set of in curly bracket x such that x is the first 6 natural numbers. 6 natural numbers. तुम्ही हे असं सुद्धा लिहू शकता किंवा आपण याला थोडंसं सिम्बॉलिक सुद्धा लिहू शकतो. हे स्टेटमेंट वजा असं लिहू शकताय तुम्ही, किंवा हेच अजून कशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही? एक्स सच दॅट एक्स इज द एलिमेंट ऑफ n, म्हणजेच हा नॅचरल नंबरचा एलिमेंट आहे. अँड n खाली लिहूयात आपण, n इज लेस दॅन इक्वल टू 6. म्हणजे हे जे हा जो काही सेट आहे तो या नॅचरल नंबरचा एलिमेंट आहे आणि इथं n इज लेस दॅन इक्वल टू 6 इथं दिलेला आहे. अशा 2 पद्धतीने आपण इथं राईट करू शकतो. तर सेकंड नंबर एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो? आता कोणतेही आपण याच्यामध्ये एक्झाम्पल्स घेऊ शकतो, याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये. समजा आता इथं बघा, एच नाव दिलं समजा सेटला आपण, ए इज द सेट ऑफ AEIOU. ठीक आहे, म्हणजे इथं काय दिसत आहेत? हे पूर्णपणे आपल्याला माहिती आहे की हे इंग्लिश अल्फाबेट्स मधील ओवेल्स आहेत. मग हेच आपण समजा ह्याला बी सेट देऊया, सर्वच याला ए सेट नाव नको. समजा बी सेट नाव दिलं तर कसं लिहिणार आपण? एक्स सच दॅट एक्स. इथं सुद्धा आपण स्मॉल लेटर कोणतंही यूज करू शकतो बरं का. एक्स सच दॅट एक्स इज ओवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. इंग्लिश अल्फाबेट्स म्हणजे इंग्लिश अल्फाबेट्स मधील हे काय आहेत? ओवेल्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. काय क्वेश्चन नंबर 4 दिलाय पहा आता? राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द लिस्टिंग मेथड. आता लिस्टिंग मेथडचा यूज करून आपल्याला ही दिलेली जी काही स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट्स आपल्याला लिस्ट मेथडमध्ये कन्वर्ट करायचे. पहिलंच दिलेलं आहे बघा, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. आता इंडियन सोलार इयर मधील असणारे आपले जे काही मंथ्स आहेत, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ, ते सगळे आपल्याला इथं लिस्ट मेथडने लिहायचे. सो सेटला नाव समजा मी इथं पी दिलं. पी इज द सेट ऑफ इन कर्ली ब्रॅकेट. आता सर्व इंडियन सोलार इयरचे जे मंथ्स आहेत आपले मराठी महिने ते लिहायचे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद, भाद्रपद BHA, भाद्रपद, आश्विन, कार्तिक,
अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. आता हे मी सिरियली सर्व मराठी महिने त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत, परंतु तुम्ही हे इकडं तिकडं झाले तरी चालतील, कारण आपला सेटचा रूलच आहे की सर्व एलिमेंट्स हे सिरियली असले पाहिजेत असं काही नाही. तुम्ही इकडं तिकडे लिहिले तरी चालतील, फक्त सर्वचे सर्व 12 मंथ्स याच्यामध्ये आले पाहिजेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता हा कॉम्प्लिमेंट जो वर्ड आहे तो आपल्याला याच्यामध्ये लिहायचा आहे, म्हणजे सेट लिस्टिंग मेथडच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. सो क्यू इज द सेट ऑफ कर्ली ब्रॅकेट COMPLENT. आता पहा याच्यामध्ये आलेले डबल जे वर्ड्स आहेत ते आपण राईट करत नाही. ओके. आता इथं कोणता आला, इथं आपल्याला दिसतोय एम हा डबल आलेला आहे, म्हणून एम हा इथं ड्रॉप केलेला आहे, आणि ई सुद्धा डबल आलेला आहे, बरोबर, म्हणून तो एकदाच घेतला. इथला ई ड्रॉप केला, इथला घेतलेला आहे. ठीक आहे, कोणताही आपण दिला तरी चालतो. अशा पद्धतीने हा सेट इथं रेडी झालेला आहे. नेक्स्ट वन, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. आता सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स जर आपण पाहिजे म्हणले, आपल्याला माहिती आहेत 5 ऑर्गन्स आहेत सेन्सरी ऑर्गन्स. सो सेटला नाव आपण आता दिलं हे आर इज द सेट ऑफ. आता 5 ऑर्गन्स, नोज, टंग, ear, skin and eye. अशा पद्धतीने 5 सेन्सरी ऑर्गन्स आपल्या बॉडीमधील आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ओके. क्वेश्चन नंबर 4 मधील क्वेश्चन, सब क्वेश्चन 4th. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 to 20 मधील आपल्याला प्राईम नंबर्स इथं राईट करायचे आहेत. सो सेटला नाव देऊया आपण एस. एस इज द सेट ऑफ प्राईम नंबर्स 1 to 20, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. These are the prime numbers from 1 to 20. Then next one, name of the continents of the world. वर्ल्ड मधील असणारे कॉन्टिनेंट्स, याला आपण सेटला नाव देऊया टी. सो आता सगळे आपल्याला कॉन्टिनेंट्स लिहायचे आहेत. एशिया, आफ्रिका, युरोप, नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, and last one Antarctica. Okay, these are the 7 continents in the world. Okay, next one, question number 5. Write the following sets in using rule method. आपल्याला आता हे दिलेले लिस्ट मेथड मधील जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला रूल मेथड मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बरीचशी एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. जर अजूनही कुणी जर लास्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे जे काही प्रॅक्टिसेस सॉल्व्ह करताना ते जे काही बेसिक इन्फॉर्मेशन सर्व सांगितलेले आहे, ती बेसिक इन्फॉर्मेशन वरून आपण हा प्रॅक्टिस सेट इझिली तुम्हाला समजून जाणार आहे. आणि या चॅनलवरती अजून आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला हे मॅथ्सशी रिलेटेड सर्व व्हिडिओज मिळून जातील. सो क्वेश्चन काय आहे? ए इज द सेट ऑफ 1 4 9 16 25 36 49 64 81 100. आता आपल्याला क्वेश्चन पाहता क्षणी लक्षात येतोय की हे सगळे काय आहेत? स्क्वेअर नंबर आहेत. मग आता हेच आपल्याला रूल मेथड मध्ये राईट करायचे. सो ए इज द सेट ऑफ कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. म्हणजे हे जे काही दिलेले एलिमेंट सगळे काय आहेत? स्क्वेअर नंबर्स आहेत. ओके, अँड ऑल्सो एन इज द एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. आणि हे सगळे जे नंबर्स आहेत ते कोणाचे स्क्वेअर्स आहेत? तर सगळ्या नॅचरल नंबरचे स्क्वेअर्स आहेत. त्याच्यामध्ये कोणताही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर यूज केलेला नाही. अँड एन इज ऑल्सो लेस दॅन इक्वल टू 10. बरोबर ना? 10 पर्यंतचे स्क्वेअर नंबर आहेत ना, म्हणून
n इज लेस दॅन इक्वल टू असेल तर त्या नंबर पर्यंतचेच आपण राईट करायचे. जर इथं फक्त लेस दॅनचा सिम्बॉल वापरला तर आपण इथं 11 टाकू शकतो, पण इथं आपण लेस दॅन इक्वल टू वापरलेलं आहे म्हणून 10. नेक्स्ट वन, b इज इक्वल टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42 अँड 48. आता पहा इथं आपल्याला दिसतोय 6 चा टेबल कुठपर्यंत, 48 पर्यंत. ओके, मग आपण आता हे रूल मेथड मध्ये लिहूया. b इज द सेट ऑफ कर्ली ब्रॅकेट y सच दॅट y इज अ मल्टिपल ऑफ 6 and x is less than equal to 48. ओके, इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला की x ऐवजी इथं y करा. y such that y is a multiple of 6 म्हणजे हे काय 6 चे सर्व मल्टिपल आहेत and y is less than equal to 48. कुठपर्यंत y चे एलिमेंट्स दिलेले आहेत, 48 पर्यंत दिलेले आहेत. आणखी आपण सेकंड मेथडने हे कसं सॉल्व्ह करू शकतो. सो बी सेकंड मेथडने नाही तर तेच फक्त वेगळ्या पद्धतीने थोडंसं, y सच दॅट y इज इक्वल टू 6n. 6n म्हणजे 6 चा मल्टिपल आहे. ओके, 6 चा मल्टिपल 6n अँड n इज एलिमेंट ऑफ n. ऑल्सो n इज लेस दॅन इक्वल टू 8. म्हणजे n जे आहेत किती नंबर पर्यंत दिलेले आहेत, 8 नंबर. 6 8 जा 48 ना. सो 6 इंटू 8 केले की आपल्याला 48 मिळत आहेत, म्हणून n इज लेस दॅन इक्वल टू 8. अशा पद्धतीने आपण हे तुम्ही कसंही लिहू शकता, स्टेटमेंट वजा लिहू शकता किंवा सिम्बॉलिक लिहू शकता, कसंही बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, c इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट SMILE म्हणजे स्माइल वर्ड जो आहे इथं यूज केलेला आहे. सो कसं लिहिणार, c इज द सेट ऑफ x सच दॅट x is letter of word smile. आता इथं मात्र तुम्ही कॉमा वापरायचा नाही हा, स्माइल. ओके, स्माइल या वर्डला इथं आपण रूल मेथड मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 4? D is a set of Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and Saturday. It means all the days in a week. So D is a set of, in curly bracket, X such that X is a day of week. म्हणजे हे सर्व काय आहेत, वीक मधले डेज आहेत. नेक्स्ट वन, X is the set of, in curly bracket, AET हे लेटर्स इथं यूज केलेले आहेत, म्हणजे याच्यापासून तयार होणारा वर्ड आपल्याला लिहायचे. सो आपण इथं काय लिहिणार, x इज अ सेट ऑफ, इन कर्ली ब्रॅकेट, x सच दॅट x इज लेटर ऑफ वर्ड T or eat. म्हणजे याच्यापासून आपल्याला कोणते कोणते वर्ड तयार होत आहेत, TEAT बघा, TEA आणि EAT आपण कसेही चेंज करू शकतो, फक्त आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स इथं मिळाले पाहिजेत. अशा पद्धतीने हा या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन होता. अजूनही आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.